कारखान्याच्या बाबतीत बोलत कोणतरी आरोप केला असं सांगितलं गुलाबराव पाटील. आता मी नाव घेण्यापेक्षा तुम्ही जे बोलले ते ठीक आहे. हा जो कारखाना बँकेने विकला हा ऑनलाईन सिस्टीमने विकला, ऑनलाईन पद्धतीने टेंडर ऑनलाईन. आमच्या डायरेक्टर बोर्डाच्या समोर टेंडर आलेलं नव्हतं. त्याचा निर्णय तुम्ही पैसे खाल्ले होते फक्त मी पेपर मध्ये सांगतो तुम्हाला आणि तुमच्या मला कॉन्ट्रॅक्ट जाहीर केला माझा उल्लेख केला म्हणून मग खुलासा पेपर मध्ये तुमचा उल्लेख आहे. पेपर मध्ये तुमचा उल्लेख आहे. काय करता तुम्ही हा गंभीर विषय आहे. इथं जिल्ह्याचे सभासद या सगळ्यांच्या समोर तुम्ही उपस्थित केला. इथं हे टेंडर सिस्टीम ऑनलाईन पद्धतीने केली होती. ज्याचं जास्त टेंडर आलं त्याला ते आपण तो कारखाना दिला. बँकेचे 63 कोटी रुपये पाण्यात होते. ते सगळे एक रकमी तो कारखाना विकल्या गेल्याच्यामुळे वसूल झाले. इतर ठिकाणी कारखाने बंद पडलेले आहेत आणि बँकेचे करोडो रुपये थांबलेले आहेत. ही पहिली वसुली अशी केली आपण की एक रकमेने एक ठोक वसूल झाला. बँकेचा जवळपास 150 ते 200 कोटी रुपये बँकेचा तोटा होता. त्याच्यातून 63 कोटी वजा झालेले. तुम्ही सांगितले एक पारदर्शी काम केलेलं आहे. डायरेक्टर बोर्ड असेल किंवा मी असेल, आम्ही कोणी जर एक पाय खाल्ला तर तो पुरावा दिला आम्ही सर्वजण राजीनामे देऊ. मी कुठं म्हणतोय मी पालकमंत्री बोलले मान्य ना. म्हणून मी नाही बोलला तुम्ही माहिती आहे तुम्ही उल्लेख केला त्यांच्यासाठी मी इथं सांगतो आणि हा जबाबदार पर्सन म्हणून सांगतो. 1 रुपया जर असेल ना राजीनामा दिली जाईल. आणखी काही असे धंदे केलेले नाही. पारदर्शी काम केलेले 63 कोटीचं टेंडर सर्वात जास्त टेंडर महाराष्ट्रामध्ये या कारखान्यात आलेलं आहे. पण साहेब तुम्ही म्हणता की 63 कोटी पाण्यात होते. अरे 30 कोटी तर साखर होती तिच्याकडे दिली आणि 63 कसे काय आणि कामाला झालं. एक मिनिट आणि त्या पतपिढीकडे 35 कोटी आहे त्याचं काय केलं तुम्ही ना. आणि 35 कोटी पतपिढीकडे कोणते आहे सुविधाच्या कोणत्या पतपिढीकडे आहे चला तुमचा काही प्रश्न सगळे संपलेले तुम्ही घ्या. तुम्ही हे जाहीर करा नाही. हे कोणाकडे किती पैसे काय नाही कोणाच्या ठेवी कोणाच्या नाही चांगलेलं रक्कम कोणाची ज्यांची नाही मला माहिती नाही. तुमच्याकडे सर्व तुम्ही काय देत नाही. तुम्ही एक बिघा तुम्हाला देतो आम्ही. मग दुकान विकला बाकीच्या कारखान्यात दिसले 40च्या कारखान्याला 11 कोटी तुमच्या अगोदर बेलगंगा विकलेला होता, कावेरी विकलेला होता. बँक आज कोणावर पैसे वसूल करण्यासाठी 3 कारखाने बँकेत विकलेले. रावेर विकला, नंतर बेलगंगा विकला, मग मधुकर विकला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.